आपल्यामध्ये कोणत्या गरजा आहेत, कोणत्या गरजा डॉमिनंट आहेत, कोणत्या गरजा आपल्याला पॉझिटिव्हली वापरता येतील, कोणत्या गरजा आपल्याला निगेटिव्हकडे नेता आहेत, या गरजांविषयी मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्री शिसोळे. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की केरन हॉने यांनी आपल्याला सांगितलं की कोपिंग स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत आणि मग त्यानुसार काही गरजा आपल्याला निर्माण होतात. मग त्या ज्या गरजा आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या जर आपल्याला समजल्या तर त्या आपण कशा पद्धतीने वापरायच्या जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व हे अधिक चांगलं होईल. आणि अशा काही गरजा आहेत का ज्या आपल्याला त्रासदायक आहेत त्या कमी करता येऊ शकतात. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला ते समजलं पाहिजे की आपल्यात नेमक्या कोणत्या गरजा आहेत. त्यासाठी एक गोष्ट आज आपण करणार आहोत, ती म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, काही म्हणजे 10 प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. अगदी प्रामाणिकपणे स्वतःला ती उत्तरं द्यायची आहेत, हो आणि नाही एवढंच म्हणायचं आहे. मी प्रश्न सांगेन, तुम्हाला जर हो वाटत असेल, तुम्हाला लागू होत असेल तो प्रश्न, तो हो म्हणा किंवा लिहून काढा. कारण त्यावरनं आपल्याला कळणार आहे की आपल्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये नेमकी कोणत्या गरजा या डॉमिनंट आहेत किंवा कोणत्या गरजा या आहेत. चला तर मग आता तयार आहात तुम्ही? ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे की लोकांना खुश करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. हा पहिला प्रश्न झाला. हो किंवा नाही, दोन लिहायचं आहे, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, मला जेव्हा त्रास होतो त्यावेळेला कोणत्या तरी मोठ्या माणसाकडे, वरिष्ठ व्यक्तीकडे जाऊन मी ते शेअर करणं गरजेचं वाटतं मला. ठीक आहे, शेअर करणं मला गरजेचं वाटतं. हो किंवा नाही. तिसरं आहे, वेगवेगळे बदल करण्यापेक्षा, आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल करण्यापेक्षा मला रुटीन फॉलो करणं चांगलं वाटतं. हो किंवा नाही. चौथा प्रश्न आहे, कोणत्या तरी नेतृत्व असणाऱ्या स्थानावरती काम करणं मला जास्त आवडतं. माझ्याकडे पॉवर असणं मला खूप गरजेचं वाटतं. हो किंवा नाही. पाचवा प्रश्न आहे, लोकांनी मला वापरण्यापेक्षा किंवा मॅनिप्युलेट करण्यापेक्षा त्यांनी करायच्या आधी मीच त्यांना मॅनिप्युलेट करणं किंवा वापरणं योग्य आहे असं मला वाटतं. हो किंवा नाही. सहावा प्रश्न आहे, आयुष्य म्हणजे पार्टी आहे, मज्जा आहे आणि तेच आपण करायला पाहिजे. येस ऑर नो. सातवा प्रश्न आहे, मी जे मिळवलेलं आहे, जे प्राप्त केलेलं आहे, अचीव केलेलं आहे, त्यावरून लोकांनी मला ओळखलं पाहिजे. माझी ओळख माझ्या अचीवमेंट्सवरनं व्हावी असं मला वाटतं. येस ऑर नो. आठवा प्रश्न आहे, माझ्या मित्रांना जेव्हा काहीतरी मिळतं, त्यांना काहीतरी अचीव होतं, मला ते खूप जास्त आवडतं. येस ऑर नो. नववा प्रश्न आहे, जेव्हा एखादं नातं खूप जास्त जवळीकतेचं व्हायला लागतं त्यावेळेला मी त्या नात्यापासून थोडंसं लांब जाण्याचा प्रयत्न करते किंवा करतो. येस ऑर नो. आणि शेवटचा प्रश्न आहे, माझ्या चुकांकडे, माझ्या दोषांकडे मी दुर्लक्ष अजिबात करू शकत नाही. येस ऑर नो. चला, आपल्याकडे आता 10 प्रश्नांची उत्तरं आहेत. आता यावरनं आपल्याला समजणार आहे की आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या नीड्स या आहेत. 10 नीड्स हॉने यांनी सांगितलेल्या आहेत. आता हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे या गरजा समजण्याच्या आधी, की या गरजा ज्या आहेत त्या जर नॉर्मल असतील, ॲव्हरेज लेवलला असतील तर खूप चांगलं आहे. पण जेव्हा या गरजा कंपल्सिव्ह होतात की असं झालंच पाहिजे, त्याचा खूप जास्त पगडा आपल्यावरती असतो, त्यावेळेला या गरजा आपल्याला कुठेतरी निगेटिव्ह पर्सनॅलिटीकडे घेऊन जातात असं केरन हॉने यांचं म्हणणं आहे. सो आपण आपल्या गरजा समजून घेऊ आणि त्याला रेट पण करत जाऊ की ह्या किती माझ्यासाठी कंपल्सिव्ह आहेत का, हे झालंच पाहिजे, ही गरज पूर्ण नाही झाली तर काहीतरी संपणार आहे माझ्या आयुष्यातलं, इतक्या महत्वाच्या वाटतात का, त्याला आपण रेट करू. म्हणजे आपल्या लक्षात येईल की या गरजा आपण पॉझिटिव्हली वापरतोय का नाही. 10 गरजांपैकी 5 गरजा आपण या व्हिडिओत समजून घेऊयात आणि उरलेल्या 5 गरजा या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या. तर जाऊया आपण पहिल्या गरजेकडे. काय आहे पहिली गरज? आपुलकी आणि मान्यतेची गरज. म्हणजे समजा आपण पहिल्या प्रश्नाला हो असं उत्तर लिहिलेलं असेल तर ह्याचा अर्थ आपल्यामध्ये आपुलकीची आणि मान्यतेची गरज ही आहे. काय आहे की लोकांनी माझी प्रशंसा केली पाहिजे. बघा, सगळ्यांमध्ये असते ही गरज, पण ही माझ्यामध्ये डॉमिनंट आहे. म्हणजे मी छोटं पण काही काम केलं, मी एखादा स्वयंपाक पण केला, एक छोटंसं काही पदार्थ बनवलं तरी सगळ्यांनी म्हणलं पाहिजे, वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. आणि मला टीका अजिबात सहन होत नाही.
म्हणजे खूप छान पदार्थ आहे पण ह्याच्यातनं थोडंसं मीठ जास्त झालंय असं म्हटलं की संपलं. तो व्यक्ती माझ्या मित्रांच्या यादीमधनं मी लगेच फुली मारून काढून टाकते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. इथपर्यंत ठीक आहे. पण आता हे जर मी प्रत्येक बाबतीत म्हणत असेल की मी जे काही करेन त्यावेळेला माझी प्रशंसा झालीच पाहिजे, मग मात्र ते आपल्याला कुठेतरी निगेटिव्हिटीकडे घेऊन जात आहे. सो चेक करा. दुसरं आहे म्हणजे शक्तिशाली जोडीदाराची गरज, पॉवरफुल पार्टनरची गरज. माझ्यासोबत जो कोणी पार्टनर असणार आहे, जोडीदार असणार आहे, तो फार जास्त पॉवरफुल असला पाहिजे. म्हणजे काय होईल की माझ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, माझे जे काही फिलिंग्स आहेत, ते सगळं मी त्याला सांगणार, त्याला किंवा तिला सांगणार. ठीक आहे. डिपेंडन्सी खूप जास्त वाढणार आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर आहे ना प्रेम आहे. प्रेमाने सगळं काही चांगलं होऊ शकतं. म्हणजे माझा जो पार्टनर असणार आहे किंवा तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर प्रॉपरली मला सतत काय म्हणत की नर्चर करणं गरजेचं आहे, सतत माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्याने थोडं जरी दुर्लक्ष केलं तर माझ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मग ही जी असुरक्षिततेची भावना आहे ती ती टाळण्यासाठी मी त्या जोडीदाराला इतकं जास्त सांगत राहते, अपेक्षा करत राहते. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जोडीदाराला सांगणं, त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. म्हणजे सारखं गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅलो, हाव आर यू, 1 तासाने काय करणार आहे, 2 तासांनी काय करणार आहे, इतकं जास्त आपण करतो. इतकं जास्त करत असो तर निगेटिव्हिटीकडे नेते. पण थोडंसं डिपेंडन्सी आहे, सांगतो आहे, गरज असेल तेव्हा मदत घेतोय, दॅन इट इज गुड. दॅट इज अ गुड पॉझिटिव्ह अँगल म्हणूया आपण. ठीक आहे. तिसरी जी गरज आहे ती आहे आयुष्यात अरुंद जी सीमा आहे त्यात आपण स्वतःला बांधून ठेवतो. कुठेही बाहेर नाही जायचं, रिस्ट्रिक्ट करून ठेवतो आपण स्वतःला. रुटीन फॉलो करणं, नवीन गोष्ट मला नकोच आहे. यात होतं काय, क्षमता असतानाही आपण अंडर रेटेड राहतो किंवा अंडर अचिव्हर्स राहतो. क्षमता खूप आहेत पण आपण ते साध्यच नाही करत कारण आपल्याला बदल नको आहे. मला काहीतरी नवीन करायचं तर मला बदल करावा लागेल आणि ते मला नको आहे. मग बऱ्याचदा असं होतं की खूप माहिती असून, सगळ्या गोष्टी येत असून सुद्धा ते जे सक्सेस आहे, बाकी ज्या काही त्याच्यासोबत येणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्या व्यक्तीला मिळत नाही. तर असं होतंय का आपण बघूया. ठीक आहे. चौथं जी गरज आहे ना, चौथ्या प्रश्नाला जर का तुम्ही हो म्हटलं असेल तर ही गरज तुमच्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. काय आहे तर ती आहे पॉवरची गरज. नीड फॉर पॉवर. शक्ती, सामर्थ्य, अधिकार ह्याची गरज आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सरळ लक्षात येतं की आपल्याला वर्चस्व पाहिजे आहे. मी बरोबर आहे, मी जे सांगते तेच करेक्ट आहे, कोणीही माझ्या विरोधात गेलं नाही पाहिजे. थोड्या वेळ ठीक आहे, पण जेव्हा हे खूप जास्त होतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की लोक तुमच्यापासून लांब जात आहे, नातेसंबंधामध्ये खूप जास्त दुरावा निर्माण होतो आहे, हेल्दी रिलेशनशिप आपल्याला नाही अनुभवता येते. त्यामुळे थोड्या प्रमाणात असेल आणि तुम्ही लीडर असाल तर दॅट इज रिअली व्हेरी गुड. ते तुम्हाला अजून पुढे सक्सेसकडे नेणार आहे. ठीक आहे. पाचवा जी गरज आहे ते इतरांचं शोषण करण्याची गरज आहे. म्हणजे एक्सप्लॉइट करणं ही गरज असू शकते का, आपल्याला खरंच प्रश्न पडेल. पण हॉने यांचं म्हणणं आहे की हो, ही लोकांमध्ये गरज असते. यामध्ये काय होतं माहितीये का, दुसऱ्यांचा कायम डिसरिस्पेक्ट करायचा, जोक्स पास करायचे, त्यांना काय म्हणत की नीचा दाखवायचं, कमी लेखायचं त्यांना, हे लोकांमध्ये सतत वागण्यामध्ये येतं. ह्याचं कारण आहे त्यांची जी गरज आहे ती एक्सप्लॉइट करण्याची गरज आहे. दुसऱ्यांनी मला फेवर केलं पाहिजे, मला येत असो किंवा नाही, मला छान म्हटलं पाहिजे, मी खराब केलेलं आहे तरी पण मला काम, पुढचं जे काम आहे ते मलाच दिलं पाहिजे कारण त्यांनी मला फेवर करायला पाहिजे. राईट. अशी वृत्ती त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि यातनं होतं काय की त्यांना कायम भीती वाटत राहते कारण ते दुसऱ्यांचा फायदा घेत असतात ना, त्यामुळे त्यांना भीती वाटत असते की आपला कुठेतरी फायदा घेत आहे की काय. तर हे पहिल्या पाच गरजा आहेत ज्या आपण चेक करू शकतो. पहिल्या 5 प्रश्नांना आपण काय उत्तर दिले त्यानुसार आपल्यात आहेत की नाहीत हे आपल्याला समजणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या ज्या 5 गरजा आहेत त्या समजून घेणार आहोत. तुम्ही हो म्हटलंय का नाही म्हटलंय त्यानुसार तुमच्यामध्ये त्या गरजा आहेत की नाही हे तुम्हाला समजेल.